तिथे सत्वगुणाचा शिरकाव करण्याचा प्रयत्न करायचा. ते म्हणाल नको बाई, कशाला दुसऱ्याच्या भांडणामध्ये आपण जायचं, पुन्हा त्यांचे ते एकच होतात, आपल्याला कशाला काय करायचं. पण हे खऱ्या अर्थाने माणुसकीनी जगणं नाही. तृणावर्त येतो म्हणजे रजोगुण तमोगुणांचा शिरकाव इतका वाढलेला असतो म्हणून ते येतात. आणि जर सत्वगुणाची थोडी फुंकर त्याच्यावर गेली, काहीच करायचं नाहीये सत्वगुणामध्ये. काय करायचं आहे की फक्त हात जोडायचे, नमस्कार करायचा. आणि हाच नमस्कार करणं म्हणजे आधी मन अधीन करणं आणि मग देह अधीन करणं. कलियुगातलं मोठं शस्त्र एवढंच आहे, 2 हस्तक 1 मस्तक. एवढी जर शालीनता, एवढाच सत्वगुणाचा जर प्रभाव आम्ही त्या रजोगुण आणि तमोगुणांना मारण्यासाठी केला तर सगळं संपतं. कोणताही तृणावर्त आमच्या घरामध्ये येणार नाही. भागवत छोट्या छोट्या प्रसंगातून मला माझी ओळख करून देतं. म्हणून जर तृणावर्त येतोय ही थोडी जरी शंका आली की मन शांत ठेवायचं, उलटे आकडे मोजायचे, 100, 99, 98 करत 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 जाता जाता तो राग हळूहळू हळूहळू हळू कमी होतो, शमतो. आणि एका क्षणाला लक्षात येतं कशामुळे चिडलो होतो मी, कारण काय होतं, काहीच नव्हतं कारण. अहंकार वाढला होता. एका लहान मुलीने